दक्षिण महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकात प्रसिद्ध असलेल्या जनावरांच्या बाजाराची उलाढाल लंपी आजारामुळे जवळपास निम्म्यावर आली आहे. यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीस जानेवारी महिन्यातील जनावरांची उलाढाल सुमारे 50% आली आहे. जनावरांची खरेदी विक्री व्यवहार थंडावले असून बाजारातील उलाढालीबरोबर गाई व म्हशींचे जनावरांच्या दरात मोठी घट झाली आहे. त्यामुळे सदर जनावर आता विक्रीसाठी कर्नाटकमध्ये जाऊ लागले आहेत. त्यामुळे मिरजच्या जनावर बाजारातील खरेदी विक्रीवर परिणाम झाला आहे. मी विलास चव्हाण, शिगाव. मी एक व्यापारी आहे. लंपीमुळे गायाचा बाजार बंद आहे. 5 महिने झालं. सगळं बाकीचं सांगली कोल्हापूर जिल्हा सोडून बाकी सगळे बाजार चालू आहेत. कर्नाटक चालू आहे. फक्त सांगली कोल्हापूर जिल्हा बंद आहे, तरी चालू करावेत. आमचं हाल उठलेलं नाही. प्रत्येकाचं दलालांचं धंदेवाल्यांचं हाल उठलंय. किती दिवस आम्ही ग बसायचं. टाकात बाजार सगळं चालू आहे. आम्ही तिकडे जाऊन येतो. तिकडे आम्हाला आडवाडी होत्या, तरी मिरजत बाजार चालू व्हावा. बाकीचे काय नाही. सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्हा चालू करा. राहणार कसबेडी ग्रज. माझी शासनाला एक विनंती आहे की जिल्हाधिकारी साहेबांनी सुद्धा विनंती आहे की शेतकऱ्यांचा बाजार मिरज बाजार अखंड पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध असल्यामुळे बाजार भरवून गाई म्हशी हे सर्वांचा म्हशीचा बाजार चालू आहे, पण गाईचा बाजार चालू नाही. तातडीने गाईचा बाजार बैलांचा बाजार चालू करावा ही मी कळकळीची गोरगरिबांच्या वतीने विनंती करीत आहे. शेतकरी बांधवांच्या गैरसोय टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी चांगल्या रकमेने जनावर विकण्यासाठी त्यासाठी शासनाने या माझ्या मागणीची दखल घेऊन बाजार चालू करण्यास परवानगी द्यावी. माझं नाव वसंतराव मोठा पाटील, राहणार वाल्नेसवाडी. इथं मिरज बाजारमध्ये शेरडा मेंढराचा आणि म्हशीचा बाजार चालू आहे आणि गैराचा बैलाचा बाजार बंद होता लंपीमुळं. तर माझ्या 2 खोंडासनी लंपी होऊन आता बरी झाल्या आणि सगळीकडे कर्नाटकात ते बाजार सगळी चालू आहेत आणि इथं आमचा बाजारच मिरजेचा बंद आहे. तर ते हे सरकारनं जरा मिरजेचा बाजार चालू करावा. सगळीकडे बाजार चालू झाल्यात गयाचं बैलाचं. यात सगळं नुकसान व्हायला लागल्या गोरगरिबाची. हे कर्नाटक मधले बाजार चालू आहे, सगळी चालू आहे.